खरं म्हणजे कवी वर्गाने म्हटलेलं ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, कमान ढोंगी पर तीर नवे डोंगा, जल नदी डोंगी परी जल नवे डोंगा. म्हणजे हे शहर जरी किंवा वॉर्ड हा वेडा वाकडा दिसत असला तरी सुद्धा इथल्या लोकांची मन शुद्ध आहे आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. म्हणजे आपल्याला करता टाळ्या वाजवला पाहिजे. आज गणेश पाटलांच्या मनामधला भाव हा प्रामाणिकतेचं एक उदाहरण आहे. अतिशय लहान वयामध्ये समाज सेवेचं वेळ त्याला लागली. मर्चंट नेव्हीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लागली, पण त्या नोकरीला सोडून जनसेवेकरता हा इथं कार्यरत राहिला आणि पूर्ण पॅनल त्या ठिकाणी निवडून आलं. कारण म्हणजे काही गोष्टी जर का व्यवस्थित केल्या गेल्या असत्या तर प्रज्ञाताई इथे आपण 51% तरी आलो असो. शेवटी शुभारंभाच्याच कालखंडामध्ये इतक्या चांगल्या प्रकारचा रिझल्ट तुम्ही लोकांनी आणला. जर विनम्रता असली, अहंकार असला, त्याचा त्या व्यक्तिमत्वाचा त्या कार्याचा नाश होतो. परंतु विनम्रता असेल तर तुमचं कार्य समाज ॲडमायर करतं, म्हणजे मान्य करतं आणि कालावधीपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी नजरेत ठेवतं, मनात ठेवतं. आपण नेहमी असं म्हणतो की डोंगराला चढ आहे तर नंतर उतार पण लागतो. परंतु डॉक्टर सावराजी गणेश नायकेसारखे भाग्यवान असतात, त्यांच्या डोंगराला चढ होतो, परंतु इतका मोठा पठार लागतो की उतार कधी होतं पत्ताच लागत नाही. 90 सालापासून मी राजकारणामध्ये 90ला आमदार झालो आणि अजून सुद्धा मी वाटतो ना, अजून टिकेन का नाही वाटतो का मला नाही. माणसाच्या मनामध्ये उमेद असली पाहिजे. उमेद हरवला म्हणजे विश्वास स्वतःवर नसला तो माणूस काहीच करू शकत. या ठिकाणी गणेश पाटलांनी औद्योगिकरणाचा उल्लेख केला गेला, त्याचं रिपिटेशन स्नेहाताईंनी केलं. हे डेव्हलपमेंट झाली, परंतु ज्याला अनसायंटिफिक डेव्हलपमेंट झाली, ज्याला आकार विकार नाही. खरं म्हणजे आमची नवी मुंबई सुद्धा आज नवी मुंबईला बक्षिसं मिळतात. लिव्हेबल सिटी म्हणजे राहण्याला एक शहर. पाण्याचं नियोजन करण्यामध्ये नवी मुंबई देशामध्ये 1 नंबर आहे. तुम्हाला कल्पना आहे की नाही? पण तरी सुद्धा मी खुश नाही आहे. मी आमच्या नगरसेवकाला सांगितलं A to B डेव्हलप, अजून सुद्धा त्याच्यात फार सुधारणा करण्याची गरज आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2048 साल म्हणजे स्वातंत्र्यानंतरची 100 वर्षामध्ये भारत कुठल्या स्थितीत असेल, जगामध्ये 3री अर्थव्यवस्था, कुठल्याही जगातला कुठलाही गुंड प्रवृत्तीचा देश भारताकडे तिरक्या नजरेने बघणार नाही, इतकं सामर्थ्य निर्माण करण्याचं मोदीजींनी ठरवलेलं आहे. आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं, मोदींना विश्वास, त्यांना आपण विश्वास, एहसास, सबका प्रयास. आणि मी तुम्हाला सांगतो, मोदीजींचं स्वप्न आरोग्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांना, गोरगरिबांना आरोग्याच्या सेवा मिळाव्यात, फुकट शिक्षण मिळावं, जलसमृद्धी योजना मधून सगळ्यांना पाणी मिळावं, सगळ्यांना घर मिळावं, पंतप्रधान आवास योजना, अशा कल्पना त्यांच्या साकार करण्याची जबाबदारी आपल्या राज्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. आणि त्यांनी माझ्याकडे 300 कोटी झाडाला जबाबदारी. किती? 300 कोटी. आता हे जे काल पाऊस पडला महाराष्ट्रामध्ये, तुम्ही बघितलं किती चित्र विचित्र आहे. हे कसलं कारण आहे? धोतक कसलं आहे? हे ग्लोबल वॉर्मिंग मध्ये झालंय. पर्यावरणाचा समतोल ढासळलेला आहे. पूर्वीच्या काली 7 जूनला पाऊस पडायचा. सावराजी, याला मी 10, 12, 15, 20 वर्षाचा होतो, पण 7 जूनला पाऊस पडायचा. आता गेल्या वर्षी 1 मे पासून पाऊस सुरू झाला, तो जवळजवळ जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत पाऊस पडला.
म्हणजे अशा प्रकारची विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आणि तिला पुन्हा समतोल करायचं काम जर असेल तर आपल्याला वृक्षारोपण केलं पाहिजे. माननीय मोदीजींनी काय सांगितलेलं, एक पेड़ आपने माके नाम, म्हणजे आपल्या आईच्या आठवणी करता एक झाड लावा. आणि म्हणून नुसते आता 300 कोटी झाडं लावणं, त्यासाठी रोपं पाहिजे ना. रोपं कुठे आहेत? मग त्याच्याकरता मी टिश्यू कल्चरच्या 5 लॅब तयार केलं. सौराजी आपल्या कोकणाकरता शहापूरमध्ये, पश्चिम महाराष्ट्राकरता पुण्यामध्ये, मराठवाड्याकरता छत्रपती संभाजीनगरमध्ये, खानदेशाकरता जळगावमध्ये आणि नागपूरमध्ये विदर्भाकरता अशा टिश्यू कल्चरच्या लॅब रोप तयार होणार. ते हार्डनिंग म्हणजे त्याला जोपासली जाणार. यावर्षी आपण 10 कोटी झाडं लावली. त्याच्यामध्ये सोशल फॉरेस्ट्री, सामाजिक वनीकरण, त्याच्यामध्ये मँग्रोव्ह म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून कडेकपारीपर्यंत वन खाते आहे. या राज्याच्या 21% जागा ही वन विभागाकडे आणि ती जागा 33% करण्याची केंद्र सरकारची आपल्याला सूचना आहे. अमेरिकामध्ये, युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये 50-60% जंगल आहे आणि म्हणून तिथलं वातावरण सुंदर राहतं. आणि माझा विश्वास आहे की मोदीजींनी आवाहन केल्याप्रमाणे जर का देशातील सर्व राज्यांनी जर झाडं लावली आणि एशियामध्ये, मिडल ईस्टमध्ये, युरोपमध्ये या ठिकाणी सर्व झाडं लागली गेली तर हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे ती ग्लोबल कुलिंग होऊ शकेल. आता आपण प्रयत्न केले तर आणखी 100, 150, 200 वर्षांनी पुढच्या पिढ्यांकरता जे आता तर आज शेतकऱ्यांची वाताच झाली. म्हणजे लिटरली जे शेतकरी शेतामध्ये त्या पिकाकडे बघताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि त्यांचे ते अश्रू बघून आपल्याला सुद्धा गैरवरून येतं की शेवटी गेलं आजचं सगळं. नाही, अशा परिस्थितीमध्ये प्रयत्न हे चिकाडणी करायला लागतात. मी नेहमीच सांगतो की आनंद चेहऱ्यावर दाखवायचा नसतो, तो मनामध्ये असला पाहिजे. काही लोक फोटो काढताना चेहरा मुद्दाम हसरा करतात. सावराजी खरं आहे ना, खोटं असतं. माणसाचं मन आनंदी असलं पाहिजे, चेहरा आनंदी असण्याची गरज नाही. दोन्ही असले तर आनंदच आहे, परंतु मनापासून माणसाला आनंद वाटला पाहिजे. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये आनंदाने जीवन जगण्याकरता जगतो. मी कधी कुठल्या गोष्टीचं टेन्शन ठेवत नाही. स्नेह सभागृहामध्ये उत्तर देताना माझ्या इतका कोण हलका फुलका असतो. ऑल पार्टी सपोर्ट तुम्ही जर बघितलात ना, सगळ्या पार्टीच्या आमदारांचा मला सपोर्ट असतो, कारण मी सकारात्मक. म्हणजे याच्यावर दुसऱ्या मंत्र्यांना सपोर्ट नसतो असा वाग नाही. ज्या लोकांनी चांगल्या भावनेतून काम करायचं ठरवलं त्या लोकांना परमेश्वराचा साथ. परमेश्वर जनता रूपी हा परमेश्वर, जनता ही परमेश्वर आहे. परमेश्वराची अंश प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि त्या जनता जनार्दनाचा आशीर्वाद मिळाला की सगळं कार्य सुबक होतं. आमच्या नवी मुंबईमध्ये मी गाव, झोपडपट्टी, शहर या ठिकाणी जी अनधिकृत बांधकामं झाले त्यांना एक प्रोजेक्ट पायलट प्लॅन करणार आहे आणि तो पायलट प्लॅन संपूर्ण शहरामध्ये वापरणार आहे. हे जे युनिफाईड DCR आले ना, 7 FSI, हा 7 FSI वापरला गेला तर या झोपडपट्ट्या आडव्या आहेत ना त्याच्या उभ्या होत्या आणि वरती जर आग लागली ना सगळे होरपळून जाते. नाही, अशा परिस्थितीमध्ये सर्वांचं सहकार्य मिळण्याकरता आपल्याला विनम्र राहिलं पाहिजे, कार्यरत राहिलं पाहिजे. दररोज येणारा दिवस नव्या उमेदीने केला पाहिजे. म्हणजे नगरसेवक निवडून येण्याकरता काम नाही करायचं, कामाकरता नगरसेवक बनायचं. आणि तुम्ही बनल्यात, देवानं तुम्हाला संधी मिळाली आहे. या सगळ्या नगरसेवकांचं मोठे 18-19 नगरसेवक आहेत येतात, त्या सगळ्यांकरता येतात. जोरदार टाळी वाजवा जरा. ह्या टाळ्या तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी. आणि माझा विश्वास आहे कधीही कोणाचा नावाचा उल्लेख नाही करायचा. तुम्ही जर एखाद्या माणसाच्या नावाचा उल्लेख केला की तो मोठा होतो. तुम्हाला तुमच्या मनामध्ये कुणाच्या विषयी मनात भीती असण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या सकारात्मक विचाराने पुढे चला, तुमचं कार्य वाढीत जाईल, प्रभावशाली होईल, गतिमान होईल, तेजोमय होईल. आणि आज ज्या धारणेतून
गणेश तू हे कार्यालयात काढले, आतली सगळी तुझी रचना बघितली, तिथून वर्णन केलं आणि कोणाचा 5 पैसे नाही घेतले, एक गोष्ट खरी. मी बाहेर पाणी पण पितो, तुम्हाला माहित आहे ना. म्हणजे कोणी गणेश नाईकनी चहा पिलाच बोलायला नको, मी पाणीच पित नाही कोणाचं. म्हणजे तुम्ही असं पाणी पिऊ नका असं माझं म्हणणं नाही. एकूण मनाला आनंद मिळण्याकरता काम करा. दुसऱ्यांनी शाबासकी द्यावी, शोबाजी, स्टंडबाजी ही मला मंजूर नाही बिलकुल. माझं म्हणणं आहे आपले नमस्कार आपल्या आई बापांना करायचे, सत्कार्याची सेवा करा. ज्यांच्याकडे सत्कार्य असेल, एखाद्या समोरच्या जो माणूस आहे तो कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या भाषेचा, पंथाचा, त्याचा विचार नका करू. त्याचं कार्य चांगलं जर असेल तर त्याचा आदर करा आणि त्याचे गुणगान करा. आणि सद्गुणाचा सन्मान व्हायला पाहिजे. दुर्गुणाचा सन्मान होता. गुंडागर्दी जास्त दिवस नाही टिकत. आपण पुराणामध्ये, महाभारतामध्ये ज्याने लोकांनी दुष्ट विचाराने जीवन जगले त्यांचा नाश झालेला आहे आणि जे चांगल्या सद्भावनेतून जगले त्यांचा विजय झालेला आहे. आता खरं म्हणजे गणेश पाटील बोलला की तुम्ही येत नाही तोपर्यंत बोलतो मी हे उद्घाटन करणार आहे. म्हटलं मी आमच्या लोकांना सांगितलं स्पेशल गणेश पाटलाच्या उद्गारासाठी आज आपण जाऊया पालघर. दुसरं इथे येण्याचं माझं पर्पज काहीच नव्हतं. एकूणच ऊन होता, आता थोडी सावली यायला लागली, पण तरी सुद्धा तुझ्या खुर्च्या अपुऱ्या पडल्या असेल. बघ लोकांची मोजून बघ, लोक त्या खुर्च्या तुझ्या 100-150 होत्या. आता इथे लोक जवळ त्याच्या 5 पटीने असतात. म्हणजे एकूण तुझ्या कार्याला सगळ्यांच्या सद्भावना आहे आणि मी विश्वासानं सांगतो चांगलं काम करत राहा. जनता दरबार आता एकदा वसईला करू, एकदा विरारला करू, ऐकला का. आणि कोणाचा द्वेष नका करू. मी तुम्हाला एकच सांगतो, जगाच्या पाठीवर जो आपल्या मनाला आनंद देण्याकरता जीवन जगतो तो यशस्वी होतो. दुसऱ्यांशी स्पर्धा नाही करायची. स्पर्धा चांगल्या विचाराशी करायची. दुष्ट भावनेशी स्पर्धा आपलं एकूण त्याला आपण मॅच करण्याचा प्रयत्न नाही करायचा. आणि ज्या दिवशी तुम्ही एखाद्या माणसाचं नाव न घेता काम करत राहाल त्याला तुम्हाला परमेश्वराचं निश्चितपणे अधिष्ठान मिळेल. मी आज या ठिकाणी आलो भविष्यकाळामध्ये वसई विरार शहराकरता ज्या काही संकल्पना माझ्या मनामध्ये आहेत तर मी माननीय खासदार, माननीय प्रज्ञाताई, माननीय स्नेहा दुबे, माननीय राजन नाईक, सगळे आपले दोन्ही खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, मंडलाध्यक्ष आणि सर्व नगरसेवक आपण एकदा एक 4-5 तासाचा कॅम्प घेऊया. आपल्या मनामध्ये प्रत्येकाला काय वाटतं नगरसेवकाला, ते पण त्यांचं पण म्हणणं ऐकून घेऊया. आणि आता आपले आयुक्त आलेत ना पृथ्वीराज BP, कालच चार्ज घेतला त्यांनी. मला परवा ते मंत्रालयात भेटले आणि चार्ज घेण्याच्या अगोदर माझ्याशी त्यांनी चर्चा केली. त्यांना सांगितलं की वसई विरारचे लोक फार साधी बोली, त्याच्यामध्ये काही 19-20 काही गोष्टी असू शकतील. आणि एकदा मग सगळ्या नगरसेवकांना घेऊन आयुक्तांबरोबर सुद्धा बसू आपण. तुमच्या सगळ्यांच्या सावराज्य तुम्हीच एक काम करा. सावराज्य तुम्ही, प्रज्ञा आणि स्नेहा आणि राजेला घ्या. सगळ्या प्रत्येक नगरसेवकाला काय वाटतं ना त्याच्या ते सगळ्या असं अधोरेखित करा. एकाच पहिल्याच वर्षामध्ये काय होणार नाही. आता किती शिल्लक आहे, एकूण इन्कमिंग किती आहे, आउटगोईंग किती आहे, केंद्र सरकारची मिळणारी निधी, राज्य सरकारची, आणि मग CSR माध्यमातून सुद्धा काही गरजा असेल तर आपण फंड जमा करू. एकूणच गणेश पाटलाच्या या कार्यालयाच्या उद्घाटना निमित्ताने मी वसई विरारमध्ये आलो. आता मगाशी कोणी सांगितलं सगळ्यांनी प्रत्येकाने सवाराच बोलले की प्रत्येकाने असं कार्यालय बांधा. कार्यालय बांधा का नका बांधू. माझं म्हणणं आहे की ज्याला काम करतो फुटपाथ पर बसून सुद्धा काम करतो. मनामध्ये भावना असली पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की एखाद्या झाडाखाली जरी तुम्ही जर लोकांना भेटायचा वेळ ठरवा, दिवस ठरवा आणि अहंकाराच्या पासून दूर राहा, द्वेषापासून दूर राहा. कुठल्या धर्माचा द्वेष करू नका, कुठल्या जातीचा, भाषेचा. गणेश नाईक नॉनस्टॉप आजवर टिकल्याचं कारण मी कधीही मनामध्ये स्वप्नात सुद्धा दुसऱ्याच्या वाईटाचा विचार केला नाही. आपल्याला सकारात्मक करा. आणि मी तुम्हाला सांगतो माझ्या फिलॉसॉफीने तुम्ही गेलात ना तर मोदीजीच्या
आता भारतीय जनता पक्ष सातबाराच्या उतारावर कोणाला नाव ऐकण्याचं नसतं. मग भाजपचा उतार त्या उतारावरचं नाव बदलत असतं. कोणी कायमस्वरूपी भाजपमध्ये कुठल्या पदावर राहत नाही. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला मोदीजींनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की सर्वसामान्य माणूस सुद्धा उच्च पदस्थ त्या ठिकाणी होतो. देवेंद्र फडणवीसांसारखा एक धुरंधर पिक्चर ना, धुरंधर नेतृत्व आहे आपल्याकडे. आणि मी तुम्हाला सांगतो की लक्षात आला का माझ्यासारख्या समाजसेवकाच्या आयुष्यातला अनुभवाचा फायदा निश्चितपणे राजाला मी करून देईन असा विश्वास व्यक्त करतो, रजा घेतो आणि गणेश तुला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या.